थ्री चेअर्सच्या नवीन एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते। आज पुन्हा मी आहे अनुजा पाटील यांच्या समवेत आणि आज आम्ही केली आहेत मस्तपैकी मॉकटेल्स। सो अनुजाताई, थँक्यू, तुम्ही पुन्हा माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालात त्याबद्दल। सो आज आपण हे कोणत्या प्रकारचे मॉकटेल्स केली आहेत? आपण हे पिंक मेलडी केलंय एक, ओके, आणि हे फ्लोटिंग आयलँड केलेलं आहे। ओके ओके, सो हे कसं करायचं बघूया। हो चालेल। पहिल्यांदा आम्ही हे पिंक मेलडी कसं करायचं ते बघतो। तर त्याच्यात आपण वापरलेलं आहे नारळाचं पाणी। तर ते तुम्ही बॉटलचं पण घेऊ शकता किंवा फ्रेश घेतलं तरी चालतं। गुलाबाचं सरबत, लिंबू घेतलंय आणि डेसिकेटेड कोकोनटला मी थोडा ग्रीन कलर लावून मिक्स केलंय। ते कसं डेकोरेशन साठी वापरायचं ते मी दाखवणार आहे। आणि बर्फ घेतलाय। ओके, एवढंच? बस एवढंच साहित्य आहे। कारण जनरली आपण नारळाचं पाणी नुसतं पितो, पण थोडं काहीतरी व्हेरिएशन केलं तर आलेल्या पाहुण्यांनाही दिसायला चांगलं दिसतं, ते प्यायलाही म्हणजे चवीचं चांगलं लागतं। आता आपण पहिल्यांदा ग्लास कसा कोट करायचा ते बघायचंय। त्याच्यासाठी मी लिंबू घेतलेलं आहे। लिंबाचा रस मी पूर्ण याच्या एजेसला लावते। आणि त्याच्यानंतर हे जे डेसिकेटेड कोकोनट ग्रीन कलर मध्ये केलेलं आहे ते याला असं कोट करते। असा आपला ग्लास तयार झाला। ते दिसायला थोडा अट्रॅक्टिव्ह। ओके, तर आता याच्यात आपण आधी रोजचं सरबत घालणार। ओके, 2 टेबलस्पून किंवा आपल्या आवडीप्रमाणे। त्याच्यानंतर क्रश केलेला बर्फ, आणि हे कोकोनट वॉटर। ओके, तयार आहे। आणि हे बघा, आता आपण बर्फ याच्यासाठी घातला कारण आपल्याला ते लेयर्स दिसायला हवे होते। ओके, त्यामुळे ते लेयर्स दिसण्यासाठी आपण बर्फ घातल्यामुळे ते असं कलरफुल दिसतंय। म्हणजे खाली रेड दिसतंय आणि वर पूर्ण व्हाईट दिसतंय। हे आता असं सर्व करायचं आणि मग घेताना ते मिक्स करून मग स्ट्रॉनी घ्यायचं ते। ओके, पिंक मेलडी आपण बघितलं, एकदम वेगळं आणि मस्त पटकन होणारं असं हे मॉकटेल आहे। आता हे कसं करायचं ते बघूया। फ्लोटिंग आयलँड, तर त्याच्यासाठी लागणारा ब्लू कुराकाचा हा असा क्रश येतो। अच्छा, ब्लू कुराकावा लागतो। हा, तर ते कुठेही मार्केटमध्ये अवेलेबल आहे। साधारण किती घेतलं तुम्ही? मी साधारण 2 टेबलस्पून। ओके, थोडा चवीला जास्ती हवा असेल तर तसं म्हणजे। आणि थोडा चटपटीत करायला चाट मसाला घेतलाय। मिक्स फ्रुट्स घेतलेत, तर ते सीझनल तुमच्याजवळ जे असतील ते। मी आता स्ट्रॉबेरी, द्राक्ष आणि काळे द्राक्ष घेतलेत। ओके, तर सीझन वाईज कुठलेही मोठे मोठे पीसेस कट केलेत। क्रश्ड आईस आहे आणि व्हॅनिला आईस्क्रीम आणि लिमका घेतलाय। ओके, एवढं साहित्य आपण घेणार आहे। आणि शक्यतो हे करताना स्पेशली असा नॅरो कमी याचा ग्लास घ्यायचा। मागा आपण जो केला तो रुंद होता, तर हा आपल्याला ते लेयर्स दिसायला हवेत ना, म्हणून खालून असा निमुळता जो आहे तशा टाईपचा ग्लास वापरायचा। आता मी ज्या क्रमाने ते दाखवते त्या पद्धतीने केलं तर लेयर्स चांगले दिसतात। आता हे फळं जे घेतले याच्यात मी आता हा चाट मसाला मिक्स करतेय। आणि हा मिक्स करून आता मी आधी याच्यात घालतीये। सगळ्यात खाली पायांखाली, सगळ्यात खाली म्हणजे आयलँड असं नाव दिलंय, म्हणजे समुद्राच्या तळाशी जसं असतं त्या पद्धतीने आपल्याला थोडं ते दाखवायचा प्रयत्न करतोय आपण। हे घातल्यानंतर बर्फ घालतीये। त्याच्यानंतर हे ब्लू कुराकाचं क्रश घालतीये। त्याच्यानंतर आईस्क्रीम 1 स्कूप आणि त्याच्यावरून आता मी लिमका घालणार आहे।
आता ते बघू शकता की एक सीचा इफेक्ट त्याला आलेला आहे असा. हो अगदीच. अरे वा, फ्लोटिंग आयलंड पण मस्त आहे. म्हणजे अगदी नावाप्रमाणे हो, त्याच्यात पूर्ण लेयर्स ते दिसतात आहे. हो हो, लेयर्स दिसतात छानपैकी. मी आता चव बघते ह्याची. पहिल्यांदा चव बघूया. बर्फ आहे आणि हे म्हणजे कोकोनट वॉटर पण एक वेगळ्या फॉर्म मध्ये. हो, नारळाचं पाणी आणि रोज सरबत याचं एक छान मिश्रण तयार झालंय. आणि साईडला जे लिंबू आणि खोबरं लावलंय त्याने एक असा आंबटसर चव येते तुम्हाला. त्याच्यामुळे हे एक छान लागतंय वेगळा प्रकार म्हणून. सो तुम्ही हे नक्की करून पहा. सो फ्लोटिंग आयलंड ट्राय करूया. एवढं अख्खं जाणार नाही असं वाटतं. खालून ढवळून फ्रुट्स. येस. सो आईस्क्रीमचा तुकडा आणि फ्रुट्स असं मला द्राक्षाचं काळं द्राक्ष लागलं आणि इतकं छान लागतंय हे. म्हणजे आईस्क्रीम पण खाता येत आहे, फळ पण खाता येत आहे आणि ते जे ब्ल्यू सरबत त्यांनी घातलं होतं ते पण छान, त्याची चव लागते. मजा आली हे खाऊन मला. आणि मला असं वाटलं होतं सोडा आणि आईस्क्रीम कसं लागेल, पण फॉर अ चेंज हा प्रकार खरंच छान लागतोय. आणि मेन जी फळं घातली आहेत त्यांनी एक छान वेगळीच चव येते. त्याच्यात आपण चाट मसाला घातलाय. हो, आणि चाट मसाला पण लागतोय तोंडाला. सो ते असं चटपटीत आणि असं छान झालेलं आहे. मला हा वेगळा प्रकार खरंच आवडला. सो हे नक्की ट्राय करा. आजचा एपिसोड खरंच 3 cheers झालेला आहे. मॉकटेल्स छान छान आपण केलेली आहे. तुम्ही मला मगाशी असं सांगितलं की तुम्ही याचे क्लासेस घेता. हो, क्लासेसही घेते. माझे जवळपास 25 प्रकारचे क्लासेस आहे. ओके. तर त्याच्यात बेकरीचं पण आहे सगळं. आणि चायनीज, इटालियन, मॉकटेल, आईस्क्रीम सगळं शिकवते. ओके. आणि 1 डे कोर्स आहे, 3 तासात शिकवते मी. ओके. तर तुम्हाला जर 3 तास वेळ काढून हे कोर्सेस शिकायचे असतील तर तुम्ही अनुजाताईंशी नक्की संपर्क साधा. आणि छान मला अनुभव मिळाला ताईंकडनं. ताई, थँक्यू सो मच. थँक्यू, तू पण इथे आली त्याबद्दल थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह पुढच्या वर्षी. तोपर्यंत 3 cheers.